जे आमच्या बालपणातलं कोकण होतं ना, बरोबर. म्हणजे आता सगळीकडे डांबरीकरण झालं, हो. सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाले. आता मुंबई गोवा 6 पदरीकरणाचा हायवे पूर्ण झाला आहे. पण आमच्या वेळेला कसं होतं, की आमच्या वेळेला लाल मातीचे रस्ते होते. हो. आमच्या वेळेला साकव होते. आता त्याचं रूपांतर ब्रिजमध्ये झालं. म्हणजे जे चित्रीकरण होतं, जे शूटिंग होतं, त्या शूटिंगला आम्ही ज्या गावांमध्ये गेलो, म्हणजे असनी असेल, भालावल असेल, तांबुळी असेल, त्याच्यानंतर डेगवे असेल, तर तीत ना आतमधले जी गावं आहेत बरीचशी, तिथे आजही लाल मातीचे रस्ते आहेत, जे आम्हाला दिसले मला एवढ्या वर्षांनी. मला जुनं कोकण दाखवल्याबद्दल मी इट्स मज्जाला थँक्यू म्हणतो. बरोबर. आणि रसिक मायबाप प्रेक्षकांच्या तर्फे म्हणतो, कारण त्यांनाही हे कोकण, म्हणजे जे लोक कोकण बघायला जातात ते बीचेस बघतात बरोबर. किंवा ठराविक काही स्थळं बघतात, पण जे खरं कोकण आहे ना, म्हणजे त्याच्या तुम्ही जर साकव वेबसिरीजचे काही समजा एपिसोड प्रोमोज टाकतो आपण, बरोबर. मग एपिसोड तर त्याच्यावर बघता, तर प्रोमोच्या खाली जे येतात ना बरोबर. कमेंट्स, हां. ते जर तुम्ही वाचले तर तुमच्या लक्षात येईल की आजही लोक असं म्हणतात की थँक्यू आम्हाला तुम्ही खरं कोकण दाखव. जे आमच्या बालपणातलं कोकण होतं ना, बरोबर. म्हणजे आता सगळीकडे डांबरीकरण झालं, हो. सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाले. आता मुंबई गोवा 6 पदरीकरणाचा हायवे पूर्ण झाला आहे. पण आमच्या वेळेला कसं होतं, की आमच्या वेळेला लाल मातीचे रस्ते होते. हो. आमच्या वेळेला साकव होते. आता त्याचं रूपांतर ब्रिजमध्ये झालं. म्हणजे जे चित्रीकरण होतं, जे शूटिंग होतं, त्या शूटिंगला आम्ही ज्या गावांमध्ये गेलो, म्हणजे असनी असेल, भालावल असेल, तांबुळी असेल, त्याच्यानंतर डेगवे असेल, तर तीत ना आतमधले जी गावं आहेत बरीचशी, तिथे आजही लाल मातीचे रस्ते आहेत, जे आम्हाला दिसले मला एवढ्या वर्षांनी. मला जुनं कोकण दाखवल्याबद्दल मी इट्स मज्जाला थँक्यू म्हणतो. बरोबर. आणि रसिक मायबाप प्रेक्षकांच्या तर्फे म्हणतो, कारण त्यांनाही हे कोकण, म्हणजे जे लोक कोकण बघायला जातात ते बीचेस बघतात बरोबर. किंवा ठराविक काही स्थळं बघतात, पण जे खरं कोकण आहे ना, म्हणजे त्याच्या तुम्ही जर साकव वेबसिरीजचे काही समजा एपिसोड प्रोमोज टाकतो आपण, बरोबर. मग एपिसोड तर त्याच्यावर बघता, तर प्रोमोच्या खाली जे येतात ना बरोबर. कमेंट्स, हां. ते जर तुम्ही वाचले तर तुमच्या लक्षात येईल की आजही लोक असं म्हणतात की थँक्यू आम्हाला तुम्ही खरं कोकण दाखव.